तुम्हाला सागर सरांबद्दल मी थोडंफार माहिती आणि त्यांच्याबद्दलचं सांगतो की आपल्या एमपीएससी ग्रो टुगेदर चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर सागर शेलार सर हे 2020च्या एमपीएससी मधनं 18वा रँक आहे सरांचा आणि सरांनी डीवायसपी एक्साइज या पोस्ट वरती सरांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नागपूरमध्ये आम्ही सरांसोबत सर आणि आम्ही सोबतच आता सध्या सीपीटीपी 8 मध्ये ट्रेनिंगला आहोत. सरांचा 18वा रँक तुम्हाला समजलंच असेल. जर क्लास 1च्या जागा असत्या तर आपली जी ड्रीम पोस्ट असते, ड्रीम पोस्ट म्हणजे आपण डीसी डीवायसपी जे म्हणतो त्यातली कोणतीही चांगली ड्रीम पोस्ट सरांना भेटली असते. फक्त जागा कमी असल्यामुळं ते डीवायसपी एक्साइज भेटलेले आणि डीवायसपी एक्साइज ही क्लास 1 पेक्षाही कितीतरी भारी आहे. ते तुम्हाला सर्वांना तुमचे जे मित्र डीवायसपी एसआय वगैरे आहेत पीएसआय त्याच्या 3 पोस्ट वरती डीवायसपी असतो. ते पाहिलेलंच आहे. सरांची पोस्ट आणि सरांनी युपीएससी ही केलेली आहे. सरांचं ऑप्शनल त्याच्या रिलेटेडही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तेही शेअर करू शकता. कारण तुम्हाला आता येणारी जी पुढची आपली राज्यसेवा आहे ती ऑप्शनल असणार आहे किंवा रिटर्न टाईपची आहे. सरांनी युपीएससीचाही चांगला अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कोरोनाच्या आफ्टर की आपल्याला काहीतरी पोस्ट असावी या उद्देशाने सरांनी एमपीएससी स्टार्ट केली आणि त्यांना चांगला 18वा रँक कडून खूप चांगली पोस्ट भेटलेली आहे. मग येणारी आपली जी पुढची राज्यसेवा आहे त्या राज्यसेवेमध्ये आपला काय प्लॅन असावा त्याबद्दल सर तुम्हाला सांगतीलच. त्यासोबतच सर त्यांचा अल्प परिचयही तुम्हाला देतील. तुमचे काहीही पर्सनल प्रश्न असू द्या, त्याच्यानंतर अभ्यासाचे रिलेटेड प्रश्न असू द्या, राज्यसेवा रिलेटेड ते सरांना तुम्ही विचारू शकता. त्याचं शंका निरसन खूप चांगल्या पद्धतीनं होईल याची 100% गॅरंटी माझ्याकडनं आहे. आता मी यानंतर आपलं जे पूर्ण लेक्चर आहे तुमचं आणि सरांच्या मध्ये जास्त वेळ न घेता आता तुम्ही सुरुवात करूया. ओके सागर सर हो सर. सुरू करा. हो सर, ठीक. धन्यवाद यामाजी सर. सर्वात प्रथम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय माझा सर्वांना? सर येतोय आवाज. आवाजाचा काही प्रॉब्लेम नाही, एकदम क्लिअर आहे. काय आलं तर मी तुम्हाला करेल, मेसेज करेल. स्टार्ट सर, काहीच प्रॉब्लेम नाही. तर माझं नाव सागर शेलार. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2020 परीक्षेमध्ये माझी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदावर निवड झालेली आहे आणि मी सध्या वनामती नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. तर सर्वात अगोदर मला एक गोष्ट क्लिअर करायची की आपलं सेशन हे इंटरॅक्टिव्ह होणार आहे. अगोदर जे मला काही माझ्याकडून तुम्हाला सांगायचे तर ते मी सांगणार आहे. त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी तुमच्या शंकांचं निरसन करेल. तर आपला आज लेक्चरचा कोर्स ऑफ ॲक्शन असा असणार आहे की स्टडी प्लॅन काय असावा, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी स्टडी प्लॅन काय असावा, उरलेल्या दिवसांचं नियोजन कसं करावं, माझी बुक लिस्ट काय होती जेव्हा मी प्रिपेअर करत होतो तेव्हा माझी बुक लिस्ट काय होती आणि थोड्याशा काही टिप्स ज्या माझ्याकडून तुम्हाला असतील आणि त्यानंतर तुमचे प्रश्न आपण घेऊ. त्यानंतर काही माझ्या मित्रांनी प्रश्न पण विचारलेले आहेत अगोदर, तर त्याची उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत. तर सर्वात अगोदर तर जानेवारी 2023 मध्ये आपल्या येणाऱ्या राज्यसेवा 2022 राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे. तर त्याचं नियोजन करताना मी तुम्हाला असं सांगेल की साधारणतः आपल्याकडे 165 दिवस राहिलेले आहेत. जेव्हा ऑन ॲव्हरेज मी तसं काही कॅल्क्युलेट केलेलं नाही, पण जेव्हा मी कधी मेन्स परीक्षा द्यायचो तर तेव्हा मी नियोजन कसं करायचो की माझं एक व्यवस्थित रिडिंग होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 किंवा 3 माझ्या रिव्हिजन्स होतील. तर अकॉर्डिंगली तुम्ही पण त्या दृष्टीने प्रयत्न करा की तुमचं शेड्यूल ते रिजिड नका बनवू की फ्लेक्झिबल बनवा. त्या दिवसामध्ये तुमचं ॲटलिस्ट एक चांगली रिडिंग होईल आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तुमच्या रिव्हिजन्स व्यवस्थित होतील. तर मग त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, तर माझं एक रिडिंग करायचो मी आणि 2 रिव्हिजन्ससाठी करायचो. तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो आपली पहिली स्टेज आहे रिडिंगची त्यावेळेस मेमोराईज काहीच नाही करायचं आहे. मार्क दिस पॉईंट. कारण सध्या मेमोराईज तुम्ही करून 4 महिने ते तुमच्या ब्रेनमध्ये रिटेन करू शकत नाही. दिस इज नॉट ह्युमनली पॉसिबल. तर तुम्हाला रिटेन काहीच करायचं नाही आहे. पहिली रिडिंग अंडरस्टँडिंगवरती तुम्हाला पूर्ण म्हणजे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की नक्की ॲक्च्युली काय वाचतोय आपण, टॉपिक कुठला आहे, समजते का आपल्याला वाचलेलं. तर त्यांना काय म्हणायचं हे इतकंच तुम्ही लक्षात घ्यायचे. आणि ज्यावेळी तुम्हाला पाठांतर कधी करायचं तर पाठांतर जी आपली लास्ट स्टेज आहे म्हणजे लास्ट रिव्हिजन आहे
तेव्हा पण काहीच गोष्टी पाठ करायच्या, सगळ्या गोष्टी पाठ करायच्या नाहीत. इव्हन टॉपर्सच्या पण सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत किंवा माझ्याही नाही आणि तुमच्याही नाही राहणार याची खात्री मी 100% देतो. तर तुमचा जो शेवटचा टप्पा आहे प्रिपरेशनचा म्हणजे रिव्हिजनचं लास्ट फेज, ॲट दॅट टाइम तुम्हाला जे काही एसेन्शियल फॅक्ट्स आहेत फक्त तेवढेच, आणि ते खूप थोडे असतात, तेच पाठ करायचं आहे. आणि अजून एक मला सांगा वाटतं की स्टडी प्लॅनमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना तर काही माझे मित्र फ्रेशर्स असतील म्हणजे पहिलीच मेन्स असेल, तर त्यांच्यासाठी आपला कोर्स ऑफ ॲक्शन असा राहील की सगळ्याच गोष्टी तुमचे 2 गुरु आहेत एमपीएससी मुख्य परीक्षा करत असताना. पहिला आहे तुमचा सिलेबस आणि दुसरा आहे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर आता तुम्ही म्हणता की सर 4 महिने राहिले, 4.5 महिने राहिले, तर आता आम्ही अनालिसिस कसं करू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं? तर मार्केटमध्ये जा, 4ही जीएसचे विश्लेषण विकत घ्या. ते कुठलं घ्यायचं ते मी सांगणार नाही, तुम्हाला जे वाचायला चांगलं वाटतंय किंवा बाबा चांगलं दिसतंय तेही घ्या. तर कुठल्याही विश्लेषणाची 4ही पण जीएसची पुस्तकं घ्या आणि तुमचा सिलेबस तुमच्याजवळ असू द्या. तुमचे रिसोर्सेस गोळा करा. जे बुक लिस्ट मी वापरली ती मी सांगणार आहे, तीच वापरावा असं काही नाही. तुमचे पुस्तकं किंवा तुमची बुक लिस्ट वेगळी असू शकते, फक्त जो आपला कोर्स ऑफ ॲक्शन आहे तो सेम राहील. ते कसं करायचं एक्झिक्युशन फक्त तुमच्याकडे राहील. तर मी फक्त प्लॅन सांगणार आहे की तुमचं आपला सिलेबस घ्यायचा. आणि राज्य सेवा मुख्य परीक्षेबद्दल एक गोष्ट नेहमी चांगली आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा कधीच आउट ऑफ सिलेबस नसते. जरी तुम्हाला काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस वाटत असतील तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा कधीच आउट ऑफ सिलेबस नसते. दे ऑलवेज स्टिक टू सिलेबस. त्यामुळे आपण नेहमी सिलेबस समोर ठेवा. कुठल्याही म्हणजे इफ यू स्टार्ट फ्रॉम एनी जीएस, त्यातला एक टॉपिक घ्या, त्या टॉपिकचा अभ्यास करा. तुमचा कुठलीही सोर्स असेल, कुठलीही बुक असेल, तर त्याच्यामधून तो टॉपिक अभ्यास करा. त्याच्यानंतर विश्लेषणमध्ये जाऊन त्या टॉपिकचे क्वेश्चन्स बघा. आता त्या क्वेश्चन्सचं अनालिसिस कसं करायचं, तर तो पर्टिक्युलर क्वेश्चन्स आपण बघितला तर त्याच्यानंतर मग आयोगाने आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल 4 लाईन्सच्या ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ABCD. तर त्या 4 लाईन्समध्ये आयोगाने खाली आपल्याला परत ऑप्शन्समध्ये अजून ऑप्शन्स दिले असतात ABC, BC, ACD, ABCD असे ऑप्शन्स असतील. तर ते अनालिसिस आपल्याला फ्रॉम दॅट क्वेश्चन टू दॅट ऑप्शन्स असं करायचं की ऑप्शन्स कुठले दिलेत, नक्की कुठल्या ऑप्शन्समध्ये आयोगाने आपल्याला चुकवलंय, खाली ऑप्शन्स कशा पद्धतीने दिलेत, कुठले कीवर्ड्स असेल किंवा कुठली लाईन आहे की तिथं आपल्याला चुकवलंय, म्हणजे त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये आपल्याला फसवण्याचा प्रयत्न कुठं गेलाय. तर हे असं अनालिसिस एकदम थरोली करा. कारण माझा एक्सपिरियन्स असा आहे, जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स दिली होती तेव्हा मी कुठलंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय झालो नव्हतो. त्याच्यानंतर मी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं, PYQचं अनालिसिस केलं आणि साधारणतः 40 ते 50 मार्काचे व्हॅल्यू ॲडिशन ह्या फक्त एका गोष्टीमुळे माझ्या पेपर्सच्या मार्क्समध्ये झालेली आहे. तर आय होप की तुम्ही पण एक कसं करायचं ते तुम्ही ठरवा. कारण प्रत्येक जण युनिक आहे. तर कोणाची स्ट्रॅटेजी कशी, कोणाची कशी, डेव्हलप युअर ओन स्ट्रॅटेजी. कारण कुठलाही टॉपर त्याच्या भाषणामध्ये सांगत नाही की मी दुसऱ्याची स्ट्रॅटेजी वापरून पास झालो. तो नेहमी सांगतो की माझी स्ट्रॅटेजी अशी होती, माझी स्ट्रॅटेजी तशी होती. तर तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा आणि एक रिजिडिटी नका ठेवू त्या स्ट्रॅटेजीमध्ये की झालंच पाहिजे. की प्ले युअर नॅचरल गेम. म्हणजे आपण म्हणतो ना सचिनने नैसर्गिक खेळी केली, तर त्याप्रमाणे स्वतःला पण इतका त्रास नका देऊ की काही जण एकदम मोल्ड करून ठेवतात स्वतःला की ते डोंट अलाव एनिथिंग टू ट्रान्सफर फ्रॉम देम. म्हणजे ते कुठलंच म्हणजे एकदम आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे सारखं असतं की बाहेरून कुठलीच एनर्जी ॲड होत नाही आणि आतूनही काही बाहेर जात नाही. असं नको व्हायला. तुमची नॅचरल गेम खेळा आणि टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही नसतं. अभ्यास करताना फक्त तुमचं अंडरस्टँडिंग महत्त्वाची असते आणि राज्यसेवा मोर ऑर लेस अंडरस्टँडिंगची एक्झाम आहे. तुम्ही जर क्वेश्चन पेपर्स बघितले मागचे 5-7 वर्षाचे काढून, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येईल तुम्हाला की यू कॅन नॉट रिटेन ऑल द थिंग्स. म्हणजे तुम्ही सगळंच पाठ करून ती एक्झाम देऊ शकत नाही. तर तुमचं 60% टू 70% मार्क्स हे तुमच्या अंडरस्टँडिंगवरती डिपेंड असतात. कारण आपण काय म्हणतो लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे, पण ते लॉजिक कसं डेव्हलप होणार जर तुम्हाला टॉपिक समजलंच नाही तर ते लॉजिक डेव्हलप होणार नाही. सो ह्या स्टेजला तुमचे फर्स्ट स्टेज आहे जे प्रिपरेशनची, म्हणजे मी स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3, 2 आणि 3 आपल्या रिव्हिजन स्टेजेस आहेत. तर स्टेज 1 मध्ये अंडरस्टँडिंगला महत्त्व द्या, मेमोराईज करू नका. कारण मी जनरल टेंडन्सी बघितली आहे आपल्या मुलांची की माझं सगळंच लक्षात राहिलं पाहिजे किंवा माझ्या लक्षातच राहत नाही, हा प्रॉब्लेम असतो. तर लक्षात राहणं हा प्रॉब्लेम नाही. ज्यावेळी तुम्ही मेन्सचे पेपर देताल त्या हॉलमध्ये बसताल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळं लक्षात राहून नाही आपल्याला चांगले मार्क्स येऊ शकतात. त्यामुळे ह्या स्टेजला मेमोराईज काहीच करू नका. कारण आपण तेच टेन्शन घेतो की अरे एवढं मी वाचलं, आता 8 दिवस झालं वाचतोय
15 दिवस झालं एक टॉपिक वाचलोय, पण माझ्या म्हणजे मेमोरीमध्ये काहीच नाही राहते. तर अशा गोष्टी सगळ्यांच्या सोबत होत असतात. इवन दिस हॅपन्स विथ टॉपर्स ऑल्सो. त्यामुळं की तुम्ही ही गोष्ट मार्क करा की मेमोराईज तुमच्या 100% कधीच राहणार नाही, हे स्वतःला समजावा. आणि चुका होतच असतात. म्हणजे तुम्ही असं हे नका समजू की मला 150 आउट ऑफ 150 झाले पाहिजेत. ते आपली रिक्वायरमेंट नाहीच आहे. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आणि पोस्ट ओरिएंटेड. सो तुमचं एक टार्गेट ठरवा की प्रत्येक जीएस मध्ये तुम्हाला किती मार्क्स पाडायचे, म्हणजे जीएस 1, 2, 3, 4. आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कॉस्ट टू बेनिफिट रेशो बघा की कुठला सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग आहे, त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला किती मार्क्स पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जीएस 1 मध्ये असेल तर जिओग्राफीमध्ये अराउंड 60 क्वेश्चन्स असतात. तर त्याच्यामध्ये मोस्टली मुलांचं टार्गेट्स म्हणजे दोज हु गॉट सिलेक्टेड त्यांचं 52 ते 55 मार्काचं टार्गेट असतं. तर त्या दृष्टीने मग आपलं टार्गेट सेट करा की मला जिओग्राफीमध्ये आय विल फेच मॅक्सिमम मार्क्स. त्याच्यानंतर ॲग्रीचा जो पार्ट आहे, दोज हु आर नॉट फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड दे कॅन चूज हिस्ट्री ऑल्सो, कारण त्यांचं हिस्ट्री बऱ्यापैकी चांगलं असतं. तर मग त्या दृष्टीने आपलं एक ऑप्टिमम टार्गेट सेट करा की हे मला टार्गेट अचीव करायचे पर्टिक्युलर सब्जेक्टमधून. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक राहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचे काही क्वेश्चन्स असतील तर आपले फिजिकल जिओग्राफीचे क्वेश्चन्स असतात, तर ते टार्गेट आउट ऑफच ठेवा की मला त्या क्वेश्चन्समध्ये पर्टिक्युलर आउट ऑफच मार्क आले पाहिजेत. म्हणजे असे प्रत्येक जीएसचं एक म्हणजे एक होल टार्गेट की आउट ऑफ 150 मला किती पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सब पार्ट्समध्ये टार्गेट्स करा आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपले रिसोर्स किंवा बुक लिस्ट फिक्स करा. आणि माझं एक सजेशन राहील की जेवढी बुक लिस्ट आपली छोटी तेवढे आपले मार्क्स जास्त येण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण आता माझं कसं होतं की मला हिस्ट्री खूप जड जायचं, म्हणजे जड जायचं ॲक्च्युली म्हणजे हिस्ट्री चांगलं नव्हतं माझं. तर मग मी ॲग्री आणि जिओग्राफीवर जास्त फोकस केलं जीएस 1 मध्ये. आणि हिस्ट्री ॲज अ जस्ट एक शॉक ॲब्झॉर्बर सारखा मी यूज केला की जीएस 1ला मला तो जास्त नाही पण एक ॲव्हरेज मार्कपर्यंत नेईल. आणि माझं टार्गेट हे जीएस 2 आणि जीएस 3 वरती जास्त असायचं. जीएस 4 मध्ये पण इकॉनॉमिक्स पार्टवरती जास्त, आणि जीएस 1 मध्ये जिओग्राफी आणि ॲग्री. तर मग असे प्रत्येक जीएसचे तुमचे टार्गेट सेट करा की आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी किंवा डिझायर्ड पोस्ट मिळवण्यासाठी किती आवश्यक आहे ते तुमचं टार्गेट सेट करा. कारण आता तुम्ही जर हा विचार करताल तुम्ही पूर्ण 100% सिलेबस 100% लक्षात ठेवून जास्त मार्क पाडेल, तर हे सध्या मूर्खपणाचं ठरेल असं मला वाटतं. कारण एक ऑप्टिमम टार्गेट सेट करा. कारण आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी आउट ऑफ मार्कांची गरज नसतेच मुळी. तर तुमचं एक अबोव ॲव्हरेज मार्क्स असतील तरी तुमचं आरामात यावर्षी सिलेक्शन होऊ शकतं. आणि ऑब्जेक्टिव्हची ही लास्ट एक्झाम असल्यामुळं कदाचित तुम्हाला टेन्शन आलं असेल किंवा ते बर्डन आलं असेल आता कसं करायचं, तर त्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ. तर तुम्हाला फक्त आपलं लिमिट्स माहिती पाहिजेत आणि टार्गेट सेट करा. आणि दुसरी एक गोष्ट अभ्यास करताना असं पाहिजे की असं पर्टिक्युलर टाइम टेबल म्हणजे बनवलं तर चांगलीच गोष्ट आहे. ज्यांना जे शक्य आहे त्यांनी बनवा. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी उगीच असं टेन्शन घेऊ नका की मी तर टाइम टेबलच नाही माझं काही, मी असंच काही अभ्यास करतोय का. तर टार्गेट्स तुमचे वेळेचं ठेवण्यापेक्षा तुमच्या टॉपिक्सचं ठेवा. म्हणजे मी वारंवार टॉपिक्सचं नाव का घेतोय तर कारण टॉपिक वाईजच ही एक्झाम आहे. कारण तुम्ही जेव्हा कधी मेन्सचा क्वेश्चन पेपर बघताल तर तुम्हाला एक फ्लो दिसेल क्वेश्चन्सचा की दॅट फ्लो गोज टॉपिक वाईज. म्हणजे कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न आहेत, तर त्या आयोगाने पूर्ण एक टॉपिक कव्हर केला, त्याच्यानंतर खाली टॉपिक दुसरा तिसरा. तर तुमचा अभ्यासाचाही पण कोर्स ऑफ ॲक्शन तसाच असावा असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर अभ्यास करताना नोट्सचं महत्त्व. आता नोट्सचं महत्त्व काही गोष्टींसाठी नोट्स आवश्यक असतात. म्हणजे तुम्हाला जर एकदम हँडी नोट्स आपण ज्या म्हणतो काय फॅक्ट्स असतात ज्या वारंवार विचारल्या जातात, आता तर त्या कुठल्यात आपण सिलेबस वाईज गेलो तर खूप वेळ लागेल सांगायला. तर त्या तुम्ही फाइंड आउट करा की तुम्हाला कुठल्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्यात आणि फोकस ऑन दॅट फॅक्ट्स ओनली. की त्या फॅक्ट्स आपल्याला टिल माय एक्झाम म्हणजे त्या मेन्सच्या एक्झामपर्यंत मला त्या पाठ करायच्याच आहेत. कारण त्या वारंवार विचारतात आणि ते मला मार्क्स फिक्स करायचेच आहेत. तर मग मेन्स क्लिअर करायची स्ट्रॅटेजी काय की जे लॉजिक्स आणि अंडरस्टँडिंगचे मार्क आहेत ते आपण आपल्या अभ्यासातून अंडरस्टँडिंगवरून मिळवणार आहे. आणि ज्या फॅक्ट्स वारंवार विचारतात तर त्या फॅक्ट्स आपण पाठ करणार आहे. म्हणजे आपण दोन्ही फ्रंटवर खेळतोय आणि ते पण एकदम कॅल्क्युलेटेड व्यवस्थित खेळायचं. त्यामुळे काय होतं की लॉजिक आपण होतो ना, लॉजिक डेव्हलप होऊन माझ्या मार्क्स जातात, तर ते मार्क्स नाही जाणार आपले. आणि जे फॅक्ट्स की जो आपल्याला कॉन्फिडन्स देतात की हां हे मला येतंय, तेच आपल्या अभ्यासाचं मार्किंग असतं खरं तर किती फॅक्ट्स पाठेल. पण त्या लिमिटेड पाहिजेत. जास्त फॅक्ट्स पाठ केलं तर ते तुमच्या लक्षातही राहणार नाहीत आणि ते एक्झिक्यूट होणार नाही तुमच्या पेपरमध्ये. तर आपल्याला दोन्ही फ्रंटला खेळायचंय आणि ही मेन्सची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि दुसरी अजून एक
गोष्ट मला सांगायची की त्या 2 तासामध्ये आपण काय करतो. तर जे माझे मित्र पहिल्यांदा मेन्स देतात, तर त्यांच्यासाठी सांगतो की मराठी, इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा पेपर सोडला, तर इतर 4ही जीएसला तुमच्याकडे पेपर सोडवण्यासाठी भरपूर वेळ असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरामात 2 तासात 150 प्रश्न सोडवून होतात. आणि डोंट गेट पॅनिक इन एक्झाम हॉल. कारण राज्यसेवा मेन्समध्ये 2 तासांमध्ये 150 प्रश्न असतात. त्यामुळे 5-10 प्रश्न किंवा पहिले काही प्रश्न अवघड गेले, याचा अर्थ तुमचा पेपर गेला असा होत नाही. म्हणजे जेव्हा मी कधी एक्झाम द्यायचो ना, तर ते माझ्या डोक्यात एक माइंडसेट ठेवायचो की आपले 10-20 तर आपले चुकणारच आहेत, आपल्याला आउट ऑफ येणार नाही. म्हणजे तो काही की तुम्हाला एक पॉझिटिव्ह एक वाईब देऊन जातो की हा ठीक आहे, 10-20 चुकल्याने मला काही फरक पडत नाही, माझ्या पोस्टला काही धोका होणार नाही. पण जेव्हा आपण कधी हा अट्टहास करतो की माझं नाही, बरोबरच यायला पाहिजे, तर ही थिंकिंगच चुकीची आहे. ते तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लो करणार, तुम्ही डिप्रेस्ड होणार आणि तुमचा अभ्यास होणार नाही. त्यामुळं काही गोष्टी ऍक्सेप्ट करा की माझ्या चुकणारच आहेत. ओके, नो वन इज परफेक्ट. त्यामुळं हा तुमचा मेन्सचा कोर्स ऑफ ऍक्शन असला पाहिजे अभ्यासाचा, असं मला वाटतं. आता मी टॉपिक वाईज म्हणजे आपलं सिलेबस वाईज बुक लिस्टचा आपण डिस्कस करू. तर GS1 मध्ये हिस्ट्रीसाठी सगळ्यात मी तर म्हणून बायबल समाधान महाजनी, माझा हिस्ट्री कच्चा होता, त्यामुळे मी कॉस्ट टू बेनिफिटसाठी त्या विषयाला कमी वेळ द्यायचो. त्यामुळे मी समाधान महाजन सरांचं बुक आणि 11वीची एक NCERT इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, तर त्याचे पोस्ट इंडिपेंडन्सचे जे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन्स त्या बुक्समधून पाहायला मिळतील. तर तुम्ही त्या 2 पुस्तकांमधून जावा, आणि दुसरं काही वाचायचं असेल तर ते तुमच्या डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये आहे की कुठले बुक्स वाचायचे, कुठले नाही. दुसरं जिओग्राफीसाठी, तर फिजिकल जिओग्राफीसाठी 11वीची एक NCERT येते फिजिकल जिओग्राफी, तर ती फिजिकल जिओग्राफीचं बुक कम्प्लीट थरोली वाचा, कारण त्याच्यामधून बरेचसे क्वेश्चन्स फेच होतात. आणि महाराष्ट्राचं भूगोल जे आहे तर ते सौदी सरांचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक ते मी वाचलं होतं. ते पण तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघून जो भर कशावरती दिलाय, ते जास्त करून त्याच्यात काही फॅक्ट्स मेमोराईज करायला लागतात, त्या फॅक्ट्स मेमोराईज करा. आणि अजून जर तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅल्यू एडिशन पाहिजे असेल तर फिजिकल जिओग्राफीचे जे लँड फॉर्म्स आहेत आपले, तर त्या लँड फॉर्मसाठी मी GC लिऑंग आणि क्लायमेटसाठी GC लिऑंग हे पुस्तक रेफर केलं होतं. तर ते पुस्तकही चांगलं आहे, पण इफ टाइम परमिट्स, म्हणजे असं काही नाही मॅन्डेटरी आहे, जर तुम्हाला वेळ मिळाला, हे तुमचं परफेक्ट झालं तर त्याच्यानंतर गो फॉर इट. देन काही छोटे छोटे टॉपिक्स असतात आपल्या सिलेबसमध्ये, 2 मार्काचे, 3 मार्काचे, 5 मार्काचे, म्हणजे ह्युमन सेटलमेंट सारखे असतील किंवा ह्युमन जिओग्राफीचे काही टॉपिक्स आहेत. तर त्यासाठी 12th ह्युमन जिओग्राफी नावाचं बुक आहे. तर त्याच्यामध्ये पण 2-3 चॅप्टर्स आहेत जे ॲज पर सिलेबस. तर मी यमाजी सरांना शेअर करेल ती PDF, किंवा त्यांच्याकडे आहे कदाचित, ते शेअर करतील तुम्हाला ग्रुपवरती. तर त्याच्यामुळे तर त्या टॉपिकमुळे आपलं व्हॅल्यू ॲडिशन होतं आपल्या मार्क्समध्ये. तर ते तेवढं बघा. आणि त्याच्यानंतर ॲग्रीसाठी, तर ॲग्रीसाठी 11th आणि 12th ॲग्रिकल्चरचे बुक्स आणि अरुण कात्यायन ॲग्रोनॉमीचं व्हॉल्यूम 1 हे बुक. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे, अरुण कात्यायन आणि दोन्ही पण पुस्तकं सिलेक्टिव्ह वाचायची आपल्याला. तर आपल्याला 4च टॉपिक रेफर करायचे असतात ॲग्रीसाठी. सॉईल वॉटर मॅनेजमेंट आहे, तर त्या 4 टॉपिकसाठी म्हणजे सिलेक्टिव्हली जो टॉपिक आपल्या मॅन्युअल्स, फर्टिलायझर्स वगैरे आहे, तर ते 11th आणि 12th ॲग्रिकल्चरच्या बुकमधून दोन्हीचे 3-3, 4-4 चॅप्टर आहेत त्या दोन्ही बुकमधले, आणि कात्यायन सरांच्या बुकमधले एक 8 ते 10 टॉपिक्स. तर एवढंच करायचं आहे आपल्याला ॲग्रीसाठी, आणि तेवढं थरोली करा, अंडरस्टँडिंग करून वाचा पूर्ण. ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त ॲग्रीला काही करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. कारण जेव्हा म्हणजे मी मेन्स देतोय तशा मला ॲग्रीला 20+ मार्क्स येतात, आणि माझं सोर्स हाच आहे. त्यामुळे ॲग्रीला याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुमचे सोर्सेस माइट बी डिफरंट, पण आय थिंक की तुम्ही हे स्टँडर्ड सोर्स रेफर करावेत. तर GS2 साठी लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे. पंचायत राजसाठी लवटे सरांचं बुक मी यूज केलं होतं. आणि गव्हर्नन्स गव्हर्नन्सचं जे बुक आहे लक्ष्मीकांत सरांचं, त्याचे चॅप्टर 3 to 8 आणि काही चॅप्टर रिलेव्हंट आहेत आपल्या मेन्सच्या एक्झामच्या नुसार. जर तुम्हाला वेळ भेटला तर हे 3 to 8 चॅप्टर सोडून ते पण रेफर करा. आणि 3 to 8 मध्ये लाईन टू लाईन वाचा, अंडरस्टँडिंग मेमोराईज करायची गरज नाही. पण आत्ताच रिसेंट मेन्समध्ये आलेला SS खेरा सरांचं एक वाक्य होतं, तर तो क्वेश्चन्स बघा, ॲज इट इज क्वेश्चन्स तो गव्हर्नन्सच्या बुकमधून आलेला आहे. तर बरेचसे क्वेश्चन्स म्हणजे कॅगच्या रिलेटेड असतील, कमिटीच्या रिलेटेड असतील, तर ते क्वेश्चन्स जे आपल्याला फॅक्ट्स पाठ करायला लागतात, किंवा जे GS2 मध्ये थोडंसं आपल्याला आउट ऑफ द बॉक्स वाटतात,
तर ते क्वेश्चन्स तुम्ही त्या बुकमधून म्हणजे पूर्ण लाईन टू लाईन वाचा. त्या बुकच्या प्रत्येक लाईनवर क्वेश्चन फॉर्म झालेलं तुम्हाला दिसेल आणि मराठीमध्ये पण ते पुस्तक अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला त्या सर्व गोष्टी समजून येतीलच. त्याच्यानंतर ॲक्ट्समध्ये तर ॲक्ट्ससाठी बेअर ॲक्ट्स तुम्ही जर रेफर केले तर चांगलेच राहील, पण ज्यांना इंग्रजीमध्ये अवघड जातं ॲक्ट्स वाचणं आणि समजणं, तर त्यांच्यासाठी आमिर शेख सरांचं पुस्तक आहे. मी पण ते पुस्तक वाचलेलं आहे, तर मला ते चांगलं वाटलं, कारण ॲक्ट्सचे क्वेश्चन्स स्पेसिफिक असतात की डेफिनेशन्स रिलेटेड किंवा मेजर प्रोव्हिजन्स, म्हणजे त्या ॲक्टमधले मेजर सेक्शन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त ॲक्ट्सचे क्वेश्चन जात नाहीत. तर तुम्ही ॲक्टसाठी तर माझी स्ट्रॅटेजी काय असायची की मी डेली एक ॲक्ट वाचायचो, म्हणजे डेली रिव्हिजन करायची. एक ॲक्ट 7 ते 8 ॲक्ट असायचे, तर त्या आठवड्यामध्ये आपले पूर्ण ॲक्टची रिव्हिजन होती. नेक्स्ट वीकमध्ये परत सोमवारपासून स्टार्ट परत ॲक्ट. म्हणजे असं काय ॲक्टचं काय झालं की मला बर्डन नाही आलं कधी ॲक्टच्या अभ्यासाचं, म्हणजे मी असं एकदमच घेतले ॲक्ट आणि 3 दिवसात वाचून काढले असं कधीच नाही केलं. मी डेली एक ॲक्ट वाचायचो, त्याचे क्वेश्चन्स बघायचो आणि पाठ काहीच करत नव्हतो, मेमोराईज काहीच करत नव्हतो. पूर्ण अंडरस्टँडिंगवरती ॲक्ट असायचे माझे आणि त्यामुळे ॲक्टचे क्वेश्चन्स मला आउट ऑफ मार्क्स आहेत ॲक्टच्या क्वेश्चन्समध्ये. त्यानंतर HRDचा जेव्हा वेळ येतो तर HRD हा खूप व्हॉलेटाईल सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स तितक्या लक्षात राहत नाहीत, तर ते लॉजिकल अंडरस्टँडिंगवरतीच सगळं डिपेंड आहे. तर HRDसाठी मी खाटेकर सरांचं पुस्तक आणि देसले सरांचं पार्ट 2 हे 2 पुस्तकं वाचलेली. तर ती पुस्तकं वाचायची कशी, एक टॉपिक घेतला फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, तर तो अगोदर मी खाटेकर सरांच्या पुस्तकामधून वाचायचो, नंतर देसले सरांच्या पुस्तकामधून वाचायचो आणि जे आपलं खाटेकर सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये इन्फरन्स लिहायचो, म्हणजे जे नो पॉईंट्स देसले सरांच्या बुकमध्ये नाहीत ते खाटेकर सरांच्या बुकमध्ये लिहायचो आणि तेच माझं रिव्हिजन असायचं. मी काही त्याच्या नोट्स वगैरे काढलेल्या नाहीत. आणि HRDचं कसं आहे, तुम्हाला कंटिन्युअस रिव्हिजन लागते, त्यामुळं एकदम सब्जेक्ट वाचण्यापेक्षा ते टॉपिक वाईज असलेलं कधी चांगलं ठरतं, कारण ते तुम्हाला रिवाईज करायला डेली म्हणा विकली म्हणा तर सोपं जातं. कारण एकदमच जर तुम्ही HRD हा सब्जेक्ट वाचला तर तो इतका व्हॉलेटाईल आहे, 15 दिवसानंतर आपल्याला सब्जेक्ट सुरू कुठून झाला होता आणि संपला कुठं होता हे पण समजत नाही. तर आणि GS4 साठी इकॉनॉमिक्ससाठी मी देसले सरांचं पुस्तक वाचलं होतं आणि दत्त आणि सुंदरम सरांच्या पुस्तकामधले काही टॉपिक्स जे रिलेव्हंट टू अवर मेन्स ते टॉपिक्स मी काही कव्हर केले होते. तर ते टॉपिक्स म्हणजे देसले सरांच्या बुकमध्ये पण दिले, पण तेवढं आपलं म्हणजे लॉजिक्स डेव्हलप होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्या प्रिलिम्समध्ये आलेला टोटल पॉवर्टी गॅपचा क्वेश्चन्स, तर टोटल पॉवर्टी गॅपचा क्वेश्चन जर बघायला गेलं तर देसले सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही त्याचा रेफरन्स सापडणार नाही, पण दत्त आणि सुंदरम सरांच्या सरामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा रेफरन्स मिळेल. तर मग असे काही जे टॉपिक्स आहेत म्हणजे इम्पॉर्टंट, तर ते टॉपिक तुम्ही दत्त आणि सुंदरम सरांच्या बुक्समधून कव्हर केले तरी चालतील. आता ॲग्री इकॉनॉमिक्ससाठी ऑब्व्हियसली देसले सरांचं जे चॅप्टर आहे कृषीचा, तर तो आहेच इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर दत्त आणि सुंदरम सरांच्या पुस्तकामधले ॲग्रिकल्चरचा पार्ट, तर त्याच्यामध्ये बरेचसे बॅकग्राऊंड म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आपलं कसं इव्हॉल्व झाली म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, तर त्याचं बरंचसं दिलेलं आहे, तर तेही तुम्ही रेफर करू शकता. आणि हे झाल्यानंतर तुमचे जर काही अजून तुम्हाला वाटत असेल व्हॅल्युएशन करावं, तर आपल्या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे एक ॲन्युअल रिपोर्ट येतो, तर त्याच्यामधून तुम्हाला करंट इयरचे मिनिमम प्राइजेस MSP मिनिमम सपोर्ट प्राइस असतील किंवा त्या कुठल्या आपल्या इंडेक्स वगैरे असतील किंवा रँकिंग्स वगैरे असतील किंवा WTO मध्ये आपल्या काही पेंडिंग आहे काय रिलेटेड, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या रिपोर्टमधून समजतील. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि भारताची आर्थिक पाहणी. तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी काय करायचं, आपल्याला सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे की जे आपल्याला HRD आणि GS4 या दोन्ही ठिकाणी आपल्याला युजफुल होणार आहे. तर एकदम सिलेक्टिव्ह रिडिंग महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचं आपल्याला करायचं आहे आणि एका दिवसामध्ये अराउंड 1 डे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी पूर्ण वाचून होते. 400 पेजेस बघून घाबरायचं नाही, तर एका दिवसामध्ये पूर्णपणे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी वाचून होते. तसेच भारताची आर्थिक पाहणी जी आहे तर ती पूर्ण वाचायची नाही, त्याची समरी कुठलीही समरी जे तुम्हाला वाचायला म्हणजे समजत असेल पाहणी वाचा. तर इकॉनॉमिक्सचे जे काही 5-5, 7-7 मार्काचे असे पॅचेस आहेत ॲग्री इकॉनॉमिक्स किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर ती या आर्थिक पाहणीमधून कव्हर होते. आणि जे काही बाकीचे मायनर टॉपिक्स असतील तर ते ऑब्व्हियसली गुगल करा, ज्या साईटवरचं तुम्हाला समजते त्या साईटवर नाही घ्या, काही फरक नाही पडत. आफ्टर ऑल MPSC कुठून असे क्वेश्चन्स म्हणजे डिरेक्टली कॉपी पेस्ट करत नाही, तर तुम्हाला ते अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्हाला ते लॉजिक्सने सोडवता येईल. आणि सायन्स टेकसाठी तर आपलं
भास्के सरांचं बुक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर ते बुक मी रेफर केलं होतं. आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी मोनाली साळुंके मॅडमचं आहे दीपस्तंभ प्रकाशनचं. तर ते पुस्तक मी रेफर केलं होतं. पण सायन्स आणि टेकमध्ये सब्जेक्टिव्हिटी खूप आहे, की त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप असतात आणि म्हणजे थोडंसं आपल्याला समजायला किंवा क्वेश्चन्स समजायला अवघड जातं. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून त्याच्या अराउंड फक्त प्रिपरेशन करा, टॉपिकच्या अराउंड थोडंफार अलीकडे पलीकडं, की ते हेल्पफुल होईल. असं म्हणजे जास्त जास्त करायची गरज नाही असं मला वाटतं. आणि अजून एक सांगायचा मुद्दा राहिला, की जो आपला GS1चा टॉपिक आहे रिमोट सेन्सिंगचा. तर रिमोट सेन्सिंगसाठी 11वीची प्रॅक्टिकल जिओग्राफीची एक बुक आहे NCERTची 11ची. त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग आहे. आणि 12ची प्रॅक्टिकल जिओग्राफीची एक बुक आहे. त्याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी आणि GIS. तर हे टॉपिक त्याच्यामधून कव्हर करा. त्याच्यामधून तुमचं बेसिक कव्हर होईल. ॲक्च्युअली व्हॉट इज रिमोट सेन्सिंग आणि GIS वगैरे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक टॉपिक गुगल करा आणि त्याची थोडीशी माहिती म्हणजे फॉल्स कलर कॉम्पोजिट काय असते, त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठं आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये ॲप्लिकेशन्स कुठे होतात, कसं यूज करतात, किंवा फोटोग्राफीचे काही जे कॉन्सेप्ट आहेत, त्याचं स्केल वगैरे कसं आहे, ते कसं काढायचं. ते यूट्यूबवर व्हिडिओज पण आहेत, ते पण पाहू शकता तुम्ही, किंवा मग गुगल करून समजूनही घेऊ शकता. आणि मराठी इंग्लिशसाठी तर ऑब्व्हियसली मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आणि अमोल पाटील सरांच्या नोट्स हे यूज केलं होतं. आणि इंग्लिशसाठी गणेशकड सरांची नोट्स आणि पालानीसुरी सरांचं बुक. तर हे मराठी आणि इंग्लिश ऑब्जेक्टिव्हसाठी यूज केलं होतं. तर दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा प्लीज. लॅपटॉपचा पलीकडे ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी हँड रेज करा. मी म्यूट करेन आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, ऋतुजा गायकवाड, तुम्ही हँड रेज केलात, मी अनम्यूट करतो तुम्हाला. हा, ऋतुजा गायकवाड बोला, प्रश्न विचारा, सर ऐकते. ऋतुजा गायकवाड, प्रश्न आहे का तुमचा? ओके, हो सर. हॅलो. हा बोला बोला, मॅम. हा बोला. सर मला असं विचारायचं होतं, तुम्ही सांगितलं की तुमची पहिली रीडिंग अंडरस्टँडिंग असली पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही समजून घेतला पाहिजे सिलेबस. सर तो हो. रफली किती दिवसांचा असावा आणि तिथून पुढे आपले जे रिव्हिजन पडणार आहेत आणि व्हॅल्यू ॲडिशन करून आपण जे करंटचे टच देणार आहोत त्याला त्याला किती वेळ दिला पाहिजे, म्हणजे एक रफली प्लॅनिंग आपले कसं असलं पाहिजे हे विचारायचं होतं. मॅम तर अराउंड आता 165 डेज आपले राहिलेत मेन्सला. तर मग माझं प्लॅनिंग असं असेल की मी पहिलं रीडिंग चांगली करायला लागले अंडरस्टँडिंगसाठी, तर मग मी त्याला 120 डेज देईल. सेकंड रीडिंग असेल त्याला 30 डेज देईल. आणि जे फायनल रिव्हिजन आहे माझी त्याची 15 डेजमध्ये करेल. म्हणजे रफ प्लॅनिंग आहे. अकॉर्डिंगली तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं स्पीड, त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकता. आणि म्हणजे ऑब्व्हियसली इट्स पर्सन स्पेसिफिक. त्यामुळे तुम्ही अकॉर्डिंगली असं प्लॅनिंग करा की तुम्हाला रिव्हिजन किती करायच्यात, 2 करायच्यात, 3 करायच्यात. म्हणजे तुमच्या स्पीडनुसार तुम्ही ते हे करा. आणि करंटचं व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे एवढं मॅटर करत नाही. करंट म्हणजे राज्यसेवा मीन्स जर तुम्ही कन्सिडर केली तर म्हणजे तुम्ही जास्त करून स्टॅटिक सिलेबसलाच राहिलं पाहिजे. करंटचं सर व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्यानंतर करू शकता तुम्ही. आणि दॅट इज ओनली फॉर HRD, म्हणजे HR अँड HRD पार्ट. आणि आणि GS4 साठी. बिट फॉर GS4 म्हणजे इकॉनॉमिक्स पार्ट. हा सर, मला तेही विचारायचं की तुम्ही आता म्हणाला तसं की मग आपण जर एखादी रीडिंग करतो एखाद्या टॉपिकचे, तर समजा ॲग्री वाचतोय, तर मग ते वाचताना आपण आर्थिक पाहणीतल्या योजना बघाव्यात, म्हणजे ते सायमल्टेनियसली एकदाच डाटा करून ठेवावा की परत एकदा फक्त रफ रीडिंग करून घेऊन नंतर त्याच्यात ऍड करावं. हां मॅम, आता तुम्ही जे म्हणताय ॲग्रीसाठी, तर ॲग्रीचा जो आपला GS1चा पोर्शन आहे तर तो मोस्टली स्टॅटिकच आहे. तर त्यासाठी करंटचं जीएस किंवा फोर व्हॅल्यू ॲडिशन जीएस करायची तुम्हाला जास्त गरज पडणार नाही. मी जे सोर्सेस सांगितलेत तर ते खूप म्हणजे स्पेसिफिक आहेत आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जे सर मी तुम्ही जस्ट ॲग्री वरच ऍग्री. इकॉनॉमिक्स बद्दल जर बोलत असाल तर जेव्हा हा कधी तुम्ही टॉपिक वाचताय त्याच वेळेस तुम्ही सर्च करू शकता किंवा ते स्पेसिफिक रिसोर्स
तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला वाटलंच की दिस इज इम्पॉर्टंट फॉर अस, तर ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये किंवा बुक्सच्या इथं लिहू शकता. म्हणजे दिस इज दिस टू आर डिफरंट थिंग्स, की GS1 साठी तुम्ही ॲग्री वाचताय आणि GS4 साठी ॲग्री इकॉनॉमिक्स वाचताय. थँक्यू थँक्यू. ओके, 1 मिनिट, एक ऍड करतो मी. दुसरं की तुम्ही जे म्हणताय GS वाचायचा, GS4 असेल, GS3 असेल, सोबत करंट अभ्यासायचं. तर त्याच्यापेक्षा म्हणजे सगळ्यांनाच हे एक सजेशन असेल की आपले जितके बुक आहेत मार्केटमध्ये, जे जे आपण स्टँडर्ड बुक म्हणतो, त्यांनी लेटेस्ट आपली जी आर्थिक पाहणी असेल गेल्या वर्षीची, त्याच्यानंतर इंडियन इयर बुक आहे, करंटच्या नोट्स म्हणजे करंटचे टॉपिक, हे थोडेफार ऍड केलेले असतात. आपल्याला फक्त एक 2 ते 3 प्रश्न हे थोडे जास्तच करंटचे आले तरी येऊ शकतात. बाकी आपलं म्हणजे जितकं बुक्समध्ये आहे ते कव्हर होतं. जास्त करंट करंट म्हणण्यात आणि टच करण्यामध्ये मोबाईलचा जास्त वापर करायचा नाही. म्हणजे आपल्याला करंट सर्च करायचं म्हणून मी HRDची एक मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स वरती गेलो, तिथं काहीतरी वेगळं भेटलं. 5 मिनिट ती साईट चेक केली आणि 5 मिनिटानंतर युट्यूब आलं, टेलिग्राम आलं, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं. याच्यात पूर्ण राऊंड होऊ शकतो. त्याच्यामुळं अगोदर आपले जे बुक आहेत लिहून ठेवलेले सगळ्यांनी, ते चांगले करा. आणि आता खूपच वाचून झाले सगळे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी आठवत आहेत किंवा जवळपास जात आहेत. एखादा टॉपिक आला तर त्याच्यातलं मला 2-3 फॅक्ट आहेत ज्या महत्वाच्या पाठ केल्या पाहिजे ते येतात. त्याच्यातली 1-2 थिअरी असेल किंवा कोणता असा भाग आहे की तो आपल्याला समजून घेतला पाहिजे, संकल्पना असेल, फॅक्ट, हे नॉर्मल स्टुडंटला समजतं, ते आपल्याला पाठ झालेलं आहे, ते पाठ करून ठेवा. आणि द्यान त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काय केलं पाहिजे की मग तुम्हाला जास्तच वाटलं तर ते करंट ऍड केला. एक सुरुवात आपण अशी तरी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे मिस्टर सचिन नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांचं टेलिग्राम आयडी आहे, मी त्यांना अनलॉक करतोय. तुम्ही प्रश्न विचारू शकता. मिस्टर सचिन. सचिन, हिरवं दिसतंय ना तिथं, अनलॉक करून विचारा प्रश्न. हां, हॅलो सर. हा, नमस्कार. हां, नमस्कार सर. एका गोष्टीबद्दल मी कन्फ्यूज आहे सर. त्याच्याबद्दल थोडी म्हणजे गाईडन्स हवं होतं मला. तर बोला. मी सध्याच कंबाईन्स STI साठी मेन्स दिली आहे. त्यात अपेक्षित मार्क्स मिळालेले आहेत मला. आणि हा. आता 2020ची जे कंबाईन्स आहे त्यात पण STI आणि मेन्समध्ये आहो मी. तर आणि राज्यसेवेची पण बऱ्यापैकी चांगले मार्क्स आलेले आहेत प्रीमध्ये. तर माझा अप्रोच कसा असायला पाहिजे सर? म्हणजे कंबाईन 2020ची पण आलेली आहे समोर. जी आत्ताची जी STI मेन्स झाली त्याच्यात थोडे कमी आहेत मार्क्स. अप टू द मार्क्स नाहीत त्याच्यामध्ये. तर अप्रोच कसा असायला पाहिजे सर राज्यसेवेसाठी माझा? तुमचा आता कंबाईन मेन्स आय थिंक 11 सप्टेंबरला आहे पहिला पेपर. 11 आहे तर आणि आणि 24 दुसरा पेपर सप्टेंबरला पण आहे आणि STIचा डेट वगैरे काय आहे त्याची? 24 सप्टेंबरला PSI आहे आणि 15 ऑक्टोबरला STI पण आहे. तर तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही पण अभ्यास करू शकता. म्हणजे कारण काही STI मेन्सचे जे टॉपिक्स आहेत, म्हणजे हां. एक्सेप्ट फक्त ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्स हे सोडता तुम्हाला बाकी सगळे विषय जे आहेत ते राज्यसेवेला कॉमन आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्हींचा एक सुवर्ण मध्य साधून दोन्हीचा अभ्यास करू शकता व्यवस्थित. कारण STI मेन्सला मराठी इंग्लिश पण आहे की जे तुमचं राज्यसेवा मेन्सला कव्हर होऊ शकतं. आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत किंवा इकॉनॉमिक्स वगैरे आणि बाकीचे पण जे असणारे सब्जेक्ट्स STI मेन्सला, तर ते इकडे कव्हर होतात. तर तुम्ही दोन्ही सायमल्टेनियस करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. आफ्टर ऑल तुमचा ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स हेच तुमचं मॅटर करतं की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना. त्यामुळे मला वाटत नाही की काही जास्त असा मेजर इश्यू येईल की दोन्ही अभ्यास सायमल्टेनियस करताना. तर तुम्ही करू शकता दोन्ही अभ्यास सायमल्टेनियसली. ओके सर. थँक्यू सर. ओके. साक्षी, तुम्हाला मी अनलॉक करतोय, म्यूट करतोय, म्यूट केलेलं अनलॉक, अलाउड टू स्पीक करतोय. बोला, तुम्ही प्रश्न विचारू शकता. साक्षी. ओके. बोलणार नाहीत वाटतं. ठीक आहे. ठीक आहे सर. विशाल शिंदे.
हॅलो. हा साक्षी बोला. हां सर, माझा एक क्वेश्चन होता. मराठी इंग्लिशचा अभ्यास कधीपासून चालू केला पाहिजे? म्हणजे पेपरच्या अगोदर 2-3 महिने का आत्तापासूनच स्टार्ट केला पाहिजे? जे आता मी काहीच केलं नाही. आता मी फर्स्ट मेन्स आहे माझी. मराठी इंग्लिश माझं काही नाही आहे. मराठी इंग्लिशचा अभ्यास म्हणजे ते तुम्ही टाइम टेबलमध्ये कसं असेल तुमचा अभ्यास त्याच्यावरती डिपेंड आहे. पण माझं एक सजेशन राहील की तुमचे फर्स्ट हं, मेन्स हं. आहेत तर मराठी इंग्लिशचा अभ्यास आत्ताच चालू करावा. कारण त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप आहे. म्हणजे मराठीचं जर घेताल स्पेसिफिकली तर ग्रामरचे अंडरस्टँडिंग्स खूप आहेत आणि इंग्लिशचं पण तसंच आहे. तर तुम्ही आत्ता एक एक टॉपिक वाईज कव्हर करायला सुरुवात करा. एक स्पेसिफिक टाइम दिवसामधला त्यासाठी अलॉट करा तुमचा जो काय असेल तो आणि अंडरस्टँडिंग वरती भर द्या. तर मराठी अच्छा. इंग्लिश कसं आहे वोलाटाईल आहे. तुम्हाला असं अचानक वाचून समजणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच एक स्पेसिफिक टाइम अलॉट करून त्याची रीडिंग सुरू करावीच लागेल. कारण टॉपिक्स वाईज तुम्हाला गेलं तर फायदा होईल असं मला वाटतंय. ठीक आहे सर. आणि निबंधाचं वगैरे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ते कधी केलं पाहिजे? म्हणजे आत्तापासूनच करा असं मला म्हणायचं की जेव्हा तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करताय तेव्हापासूनच मराठी इंग्लिशचं प्रिपरेशन स्टार्ट करा. दिवसामधलं एक ओके, ओके. स्पेसिफिक टाइम म्हणजे 1 तास, 1.5 तास जो काय असेल तो अलॉट करा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे सर. थँक यू. आणि माझा दुसरा क्वेश्चन असा होता, पॉलिटी पार्ट 2 हां. साठी खाटेकर सरांचं बुक कसं आहे? म्हणजे ते हो, वाचलं तर चालेल का? मी ते सांगितले मॅम मगाशी, की तुमचं रिसोर्स कुठला आहे हे मॅटर करत नाही. तुमचं अंडरस्टँडिंग खूप मॅटर करतं. कारण कुठल्याही पर्टिक्युलर रिसोर्समधून राज्यसेवा क्वेश्चन्स येत नाहीत. तर तुमचं अंडरस्टँडिंग त्या सब्जेक्टचं, त्या टॉपिकचं किती आहे, त्याच्यावरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स येणार आहेत आणि तेच तुम्हाला उपयोगी पडणार आहे, की तुमचं टॉपिकचं अंडरस्टँडिंग किती चांगलं आहे ते. त्यामुळे मॅटर करत नाही तुम्ही कुठलं रिसोर्स वापरता. जे कुठलं रिसोर्स वापरता ते फक्त एकच ठेवा आणि ते व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या. त्याचीच रिव्हिजन करा आणि ऑल द बेस्ट. थँक यू सर. त्यानंतर शुभम तर दीपक व्ही. दीपक व्ही. हा दीपक विचारू शकता प्रश्न. हॅलो सर. हां, नमस्कार. हो सर, मी लास्ट मेन्स दिली आत्ताची. तर हां. अपेक्षेपेक्षा म्हणजे कमी स्कोर आला. तर हं. स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी काही म्हणजे तुम्ही सजेस्ट करू शकाल का? हो सर. की तर अपेक्षेपेक्षा आपला स्कोअर कमी आला म्हणजे आपण कुठेतरी नक्कीच कमी पडलोय सर. तर त्यासाठी तुम्ही जी-एस वाईज तुमच्या फ्लॉज शोधून काढा, की कुठल्या जी-एसमध्ये आपल्याला किती मार्क कमी आले. ज्यांना पोस्ट मिळाली त्यांच्या ॲव्हरेजपेक्षा साधारणतः किती मार्क कमी आले आणि कुठल्या टॉपिक्स तुमचे वीक आहेत, की ज्या ठिकाणी तुमचे मार्क्स गेलेत. तर तुम्ही त्याचा ॲनालिसिस अगोदर करा, की आपण कमी कुठं पडलो. तर ते टॉपिक्स फाइंड आउट करा. ते टॉपिक्स चांगले करा. मोस्टली कसं होतं जर ही तुमची म्हणजे माहिती नाही मला जर मागची पहिली मेन्स असेल, तर त्यावेळी आपल्या बऱ्याचशा गोष्टी सुटून जातात किंवा नजरेत येत नाहीत, की हे जास्त इफेक्टिव्ह आहे किंवा कॉस्ट टू बेनिफिट रेशो त्याचा जास्त आहे. तर ते तुमचे असे टॉपिक शोधून काढा, की जिथं तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स यायला पाहिजे होते, पण आता तिथं कमी आलेत. आणि ते केलं की ते ऑटोमॅटिक तुमचं व्हॅल्यू ॲडिशन होईल. कारण तुम्ही मेन्स दिली याचा अर्थ यू आर केपेबल आणि तुमचा स्कोअर थोडा इम्प्रूव्हमेंटची गरज असते प्रत्येक जीएसमध्ये. तर ती होऊन जाईल सर तुमची. ओके सर, माझं दुसरं क्वेश्चन होतं, की म्हणजे क्लासचा किती रोल आहे? म्हणजे आता मागच्या वेळी मी दिली, त्यावेळी हं. रिसोर्स किंवा काय जे वापरले किंवा 3 महिनेच मिळाले होते आणि फर्स्ट मेन्स होती माझी. तर मग म्हणजे मी असं कन्फ्यूज आहे, की एखादी फास्ट ट्रॅक बॅच वगैरे करू, रिसोर्स परत मॉडिफाय करू अकॉर्डिंग टू म्हणजे तुम्ही जे दिलेलं आहे. म्हणजे त्याबद्दल तुम्हाला सांगता येईल का थोडंसं? सर कसं आहे, की रिसोर्सेस जे आहेत, तर ते असे काही डिफाईन नाही ना. आपल्याला कोणी सांगितलेलं नाही, की हेच वापरा म्हणजे तुम्ही पास होईल. मी ते सांगतोय तुमचं रिसोर्सेस मॅटर करत नाही सर. तुमची अंडरस्टँडिंग किती आहे तेच मॅटर करते. त्यामुळे रिसोर्स कुठलेही असू द्या, तुम्ही त्याच्यामधूनच जे काही तुम्हाला हवं ते एक्स्ट्रॅक्ट करा आणि अकॉर्डिंगली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते सांगितले रोल, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिसचा रोल हाच आहे, की आपल्या रिसोर्सेसमधून आपल्याला ते क्वेश्चन्स कसे एक्स्ट्रॅक्ट करायचे तर ते आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून समजतं. त्यामुळे रिसोर्स काही तुमची बदलायची गरज नाही असं मला वाटतं. कारण तुम्ही म्हणजे बघतायच, की
तुम्ही पण असे काही एकदम आउट ऑफ द बॉक्स रिसोर्सेस वापरले नसणार आहेत, जे कन्व्हेन्शनल आहेत तेच वापरले असतील. त्यामुळे रिसोर्सेस बदलायची काही गरज नाही आहे तुम्हाला. आणि दुसरं असं की म्हणजे मॉडिफाय क्लासेसचा रोल, तर ते क्लासेसचा रोल सर तुमच्या एखादा सब्जेक्ट कुठला वीक आहे वगैरे त्याच्यावरती डिपेंड राहील. म्हणजे मी असं सजेस्ट नाही करू शकत तुम्हाला ना कुठल्या क्लासचे काय, तर तुमचा कुठला सब्जेक्ट वीक आहे, तुम्हाला गरज कशाची आहे. ओके सर. हॅलो. येस सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू सागर. हो, ओके थँक्यू सर. सगळ्यांना. नाही नाही, सागर सर ते दीपक त्यांना थँक्यू. सागर सर, आणखी आपल्याला एक दोन प्रश्न आहेत, त्यांचे पण घेऊया. ठीक ठीक आहे सर. आपल्या दीपकने विचारल्याप्रमाणे आता GS1 मधला जो ऍग्रीचा पार्ट आहे, GS2 मधला सेकंड पार्ट, GS3 आणि GS4 मधला सायन्स आणि इकॉनॉमिक याचं रिव्हिजन बॅच आपण घेणार आहोत फ्रॉम वनामती. म्हणजे वनामती मधनं आपण आपलं जे संध्याकाळ आमचे लेक्चर झाल्यानंतर असतील किंवा शनिवार रविवारी आम्हाला सुट्टी असेल त्यावेळेस आपण इथले जे अधिकारी आहेत त्यांचे पण विशेष लेक्चर्स असतील आणि माझेही. आपल्या अगोदरच राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच होती, हेही तुम्हाला माहित आहे. आपण ती बॅच पण घेऊन येतो. असं काय फीज हा मॅटर नाहीये, तर कन्सेप्ट आता सागर सरांनी आपल्याला सांगितलं, सोर्स मॅटर नाहीये, तर काय आपली समज आणि आपला कॉन्फिडन्स. तर मग तेच बूस्ट करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या साईडनं म्हणजे आपण एक DSP बॅच म्हणजेच काय, तर डेली तुम्हाला सिलेबस प्रोग्राम कसा असावा आणि जे आपले महत्वाचे जे पॉइंट्स आहेत GS1 मधले ऍग्रीचा असेल, मग त्याच्यातले मग 2-3 वेगवेगळे सांगितले. आता सरांनी सांगितलं की रिमोट सेन्सिंग वगैरे, त्याच्यावरती मग तुम्हाला असं एक लेक्चर्स त्याच्यामध्ये असतील समजण्यासारखं आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. त्यानंतर GS2 मधला लॉचा पार्ट असेल, तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये एक लॉ कसा पाठ करावा आणि कसं लक्षात ठेवा त्याच्याबद्दल बॅच. म्हणजे त्याच्यामध्ये आपण शिकवणार आहोत. शिकवणार म्हणजे असं काय ते प्रॉपर शिकवण्याचं टाईप नाहीये, असंच व्हॉइस चॅटच्या माध्यमातून तुम्हाला समजेल, तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल अशी आपली ती बॅच असेल. ओके, तुमचे काही आणखी प्रश्न असतील आता प्रत्येकाची येत आहेत. आपण व्हॉइस चॅट वरती घेण्यापेक्षा तुम्ही मला तुमचे काय करा, जे जे प्रश्न आहेत मेसेज करा, मी ते सरांना शेअर करतो. कारण आता सगळ्यांचे समानच प्रश्न असतात. सर मार्क कमी आलेत, काय करू, किंवा मग मराठी कसं चालू करू, निबंधाचा पेपर कसा लिहू, असे कॉमन प्रश्न आहेत. मी एक दोन ते सगळ्यांचे ऍड करतो आणि सरांना एक त्याच्याबद्दल सरांकडनं आपण एक उत्तर घेऊया. सर असं आहे, मराठी आणि इंग्लिश जो निबंधाचा पेपर आहे, आम्ही कसे आजपर्यंत शाळेत लिहिलेला आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला 1-2 वेळेस लिहिलेला निबंध वगैरे, परंतु आता आम्हाला निबंध लिहायचा आहे आणि तो पण आपल्या मातृभाषेत, आणि जी इंग्रजांनी आपल्याला येऊन दिलेली भाषा आहे ती इंग्लिश. मग तो कसा सोडवला पाहिजे किंवा लिहिला पाहिजे, त्याची तयारी कशी करावी, हा आमचा एक पहिला प्रश्न आहे. निबंध मराठी आणि इंग्लिश आणि ते तिन्ही प्रकार, ट्रान्सलेशन आणि तो सर्व लेखी पेपरचा तो एक मुद्दा. आणि दुसरा आहे की आम्ही टेस्ट सिरीज बद्दल काय करावं, या दोन प्रश्नांबद्दल आम्हाला एक सर्वांच्या बाजूने उत्तर अपेक्षित आहे सर. ओके सागर सर. ओके सर. तर मराठी इंग्लिश निबंधाचा पेपर जो आहे, तर त्याला असं नाही की तुम्ही एकदम फिलॉसॉफरच झालं पाहिजे. तर मराठी इंग्लिश पेपरसाठी जे आपले MPSCने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे दिलेले आहेत, तर त्याच पेपरमधले काही निबंधाचे विषय घेऊन तर ते लिहिण्याचा सराव करावा आणि तो तुमच्या मोकळ्या वेळेत म्हणजे फावल्या वेळेत करा. असं नाही की त्यासाठी स्पेसिफिक टाइम दिलाच पाहिजे. जेव्हा कधी तुम्हाला बोर होईल तेव्हा एक निबंधाचा विषय घ्या आणि त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण बऱ्यापैकी MPSC जे निबंध विचारते तर त्यांचा फॉर्मॅट बऱ्यापैकी एकच असतो. तर तो आपल्याला काही जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती ताडून बघायला लागेल की आपल्या निबंधामध्ये काही पॉलिटिकल मुद्दे आहेत का, काही इकॉनॉमिकल मुद्दे आहेत का, सोशल आहेत का, इंटेलेक्च्युअल आहेत का, एन्व्हायरमेंटल आहेत का. तर जे असे काही मुद्दे आहेत तर त्याचा स्वतःचा तुमचा एक फ्रेमवर्क बनवा. म्हणजे कुठलाही जरी निबंध आला तरी आपल्याला ह्या मुद्द्यांमधल्या काही गोष्टी ऍड करायच्या आहेतच. तर ते फ्रेमवर्क तुमचं एक रेडी असू द्या. म्हणजे सपोज वुमेन्स वरती आला किंवा काही सोशल इश्यू आला, सोशल इल्स वरती आला, तरी पण आपला एक फॉर्मॅट की त्याचे बाबा इकॉनॉमिकल रिपरकर्शन्स काय असतील किंवा त्याचे सोसायटीवरती काही इफेक्ट्स झालेत किंवा त्याचे आपल्या डेव्हलपमेंट प्रोसेसला कसे हॅम्परिंग झाले, मग त्याचे रेमेडीज काय असतील आणि शेवटी तुमचं कन्क्लुजन. म्हणजे फ्लो तर सेमच असतो की तुम्हाला तो सब्जेक्ट इंट्रोड्यूस करायला लागतो
त्याच्यानंतर त्याचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे काय असेल तर ते द्या, ते एलॅबोरेट करा तो सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन्स काय असतील किंवा एक ऑप्टिमम सोल्युशन्स काय असतील तर ते द्या, आणि त्याच्यानंतर तुमचं एक ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन. तर हा फ्लो राहील तुमच्या निबंधाचा. तर कुठलाही सब्जेक्ट घ्या आणि ह्या पद्धतीने लिहिण्याचा सराव करा. जास्तही काय करण्याची गरज नाही, कारण माझा तर असा अनुभव आहे की आपला पेपर जरी कव्हर झाला पूर्ण 100 मार्क्सचा पेपर जरी आपण कव्हर केला तर एक ॲव्हरेज मार्क्स येऊन जातात मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह पेपरला. आणि मग तिथून पुढचं जे व्हॅल्युएशन आहे तर ते आपल्या स्किल्सवरती डिपेंड आहे. पूर्ण फिलॉसॉफर होऊन जायचं नाही, नाहीतर कसं होतं की काहींचा निबंध तर पूर्ण कोर्सनेच भरले असतो, त्याच्यामध्ये निबंधासारखं काहीच नसतं. तर ते तसं नको व्हायला. तर आपल्याला आपले विचार तिथे मांडायचे, त्यामुळे ते प्रभावीपणे मांडा, कारण प्रत्येकाची एक थिंकिंग प्रोसेस असते. तर ते फक्त आपल्याला या पॅरामीटर्सवरती एक ताडून घ्यायचे की ते यामध्ये सगळं बसतंय की नाही. आणि एक 5-6 निबंध मराठीचे, 5-6 इंग्लिशचे असं प्रिपरेशन करा, आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामधीलच ट्रान्सलेशन वगैरे असेल किंवा प्रिसिजर रायटिंग असेल तर त्याचीच प्रॅक्टिस करा, आणि ती खूप म्हणजे इनफ होते. कारण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही एक्झामला देता बसता 3 तास लिहायला, तर तेव्हा तुम्ही जे काय केलं ते नाही, तर तुमचं जे नॅचरल सेल्फ आहे काय, तर तेच तुम्हाला हेल्प करतं की तुम्ही निबंध कसा लिहिणार आहे. फक्त ते पॅरामीटर्स लक्षात ठेवा, आणि मला असं वाटतं की हे खूप इनफ होईल मराठी आणि इंग्लिश निबंधाच्या पेपरसाठी. आणि दुसरा टेस्ट सिरीजचा रोल. तर टेस्ट सिरीज महत्त्वाचीच आहे. जेव्हा कधी तुमचा मेन्स असं वाटेल की आपली एक सिंगल रिडिंग व्यवस्थित झालेली आहे, तर ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता, कारण ते आपलं एक इव्हॅल्युएशन करता येतं की आपला अभ्यास किती झाला आहे. तर त्यामुळे म्हणेल की तुम्ही टेस्ट सिरीज लावाच, पण ॲटलिस्ट त्याच्या अगोदर एकदा पूर्ण सिलेबसची एक वाचून तरी घ्या ॲटलिस्ट, म्हणजे अंडरस्टँडिंग करून. कारण नाहीतर काय होईल, अचानकच टेस्ट सिरीज लावली तर तुमचे मार्क्स कमी आल्यावर कदाचित तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. त्यामुळं एकदा सिलेबस वाचल्यानंतर टेस्ट सिरीज लावाच. ओके सर, एक शेवटचा प्रश्न आहे मुलांचा, की हा. विषयाची प्रायोरिटी म्हणजे GS1, GS2, 3, 4 आणि मराठी इंग्लिश ह्याची प्रायोरिटी कशी असावी अभ्यासाला सुरुवात करत असताना, असा एक प्रश्न आलेला आहे. तर आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, जर आपल्याला पोस्ट हवे असेल तर GS2, GS3, GS4 मराठी इंग्लिश याच्यामध्ये जर आपले चांगले मार्क्स असतील तर आपल्याला पोस्ट मिळते. आणि आपल्याला जर रँक चांगली पाहिजे असेल तर आपल्याला GS1 मधले मार्क ऑब्व्हियसली मॅटर्स करतात. त्याच्यामध्ये पण सब्जेक्ट रिलेटेड पण कॉस्ट टू बेनिफिट्स आहेत. तर प्रायोरिटाईज करताना मी तर म्हणेन की GS2 ला मॅक्सिमम प्रायोरिटी द्या, कारण त्याच्यामध्ये मार्क्स फेच होतात तेवढे, म्हणजे अराउंड 105, 110 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर GS2, त्याच्यानंतर GS3 ला पण मॅक्सिमम मार्क्स फेच होतात. GS4चा इकॉनॉमिक्स पार्ट, आणि GS1चा जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर. तर ही प्रायोरिटी असली पाहिजे. आणि म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथनुसार प्रायोरिटी डिसाईड करू शकता की तुमचा कुठला सब्जेक्ट चांगला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क फेच होऊ शकतात. कारण जे परफेक्ट आहे ते अजून परफेक्ट करा, आणि जे ॲव्हरेज आहे ते परफेक्ट करा. तर आरामात तुम्हाला पोस्ट मिळून जाईल यावर्षी. आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आणि मला सर, वाटत नाही की आणखी एक प्रायोरिटी एक मॅटर करते, प्रश्न पण आहे. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू अ, शकता. असा एक चा प्रश्न असा आहे आमचा, की किती मिनिमम मार्क असावेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला, की आम्हाला मेन्सचा आता पूर्ण वेळ अभ्यास करता येईल. मिनिमम इतके मार्क आहेत की त्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी, असा आमचा एक सगळ्यांचा प्रश्न आहे सर. आता 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षेचं बघता की आपल्याकडे साधारणतः 8 ते 9,000 मुलं यावर्षी मेन्सला असतील. मला असं वाटतं की ज्यांना 100+ आहेत तर त्या सर्वांनी मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करावी, कारण आपल्या पेपरमध्ये चेंजेस पण आहेत. तर येणारी राज्यसेवामध्ये मार्क्स वाढतीलही मुलांचे, त्यामुळे ज्यांचे 100+ आहेत तर त्यांनी राज्यसेवा मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करावी असं मला वाटतं. ओके ओके सर, खूप 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 आभार सर. तुम्ही एवढ्या म्हणजे वेळात आम्हाला वेळ काढून लेक्चर दिलात. मुलांनी पण खूप चांगल्या प्रकारे प्रश्न पण विचारले, आणि मेन्सचा जर विचार केला तर सुरुवात आणि पूर्ण शेवट पेपरच्या हॉल पर्यंत, म्हणजे आजची सुरुवातीपासून की पेपरच्या हॉल पर्यंत आपली काय प्लॅन असावेत आणि कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे
त्याच्यानंतर सरांनी सांगितलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बुक्स मॅटर नाहीये. प्रत्येक बुक हे सेम कंटेंट आहे, पण आपली समज आणि आपला कॉन्फिडन्स हा खूपच महत्वाचा घटक आहे. सरांनी त्यांच्या लेक्चर मधला हा सगळ्यात मला आवडलेला पॉईंट. त्याच्यानंतर आणखी सरांनी दिलेलं तुम्हाला फर्स्ट रिडिंग मध्ये काय केलं पाहिजे, सेकंड रिडिंग मध्ये काय असावं आणि लास्ट रिव्हिजन मध्ये आपलं काय नेचर असावं अभ्यासाचं ते सांगितलेलं आहे. त्यानंतर सरांचे जे लेक्चरचे आहे ते मी समरी लिहूनच घेतलेले आहे, ते सर्वांना आपल्या चॅनलवरती भेटूनच जाईल. ओके सर, आपले खूप खूप आभार की आपण आम्हाला इतकं बहुमूल्य असं मार्गदर्शन सुरुवातीलाच करून दिलेलं आहे. म्हणजे आता अभ्यास आम्ही आजपासून उद्यापासून सुरुवात करू त्यावेळेस आपलं म्हणजे इतकं चांगलं गायडन्स आम्हाला भेटलं. आता जे तुमची बुक लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऍडिशन करून कोणत्या गोष्टी नवीन आणि काही गोष्टी मायनस प्लस करून आम्ही आमची बुक लिस्ट फायनल करतो आणि तिला स्ट्रिक्ट राहून पूर्ण पुढच्या जानेवारीच्या एंड पर्यंत अभ्यास करतील असं मुलं अपेक्षा करूया. थँक्यू सर. आणखी आपल्याला काही जर वेगळं एखादा टॉपिक वगैरे घ्यायची वेळ आली तर आपण सरांना नक्कीच आपल्या चॅनलवरती घेऊन येऊया. तुम्ही पण खूप वेळ आपल्या म्हणजे एक तासभर सरांचं लेक्चर ऐकलं त्याबद्दल एमपीएससी ग्रो टुगेदर कडनं मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि सागर सरांचे आणखी एक वेळ धन्यवाद देऊन आपलं हे जे लाईव्ह व्हॉइस चॅट होती ती इथं मी थांबवतो. ओके, थँक्यू. भेटूया नंतर. थँक्यू सर. थँक्यू सर. हो.